नमस्कार, मी योगीन गुर्जर, सोलापूर विकास मंच सदस्य. अतिशय संतापजनक अवस्थेमध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे. संताप येण्याचं कारण असं आहे की सोलापूरच्या पाणी प्रश्नासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षा भाजपच्या रणजिताताई चाकोते या डेन्मार्कला गेलेल्या आहेत. तिथे जाण्याचा उद्देश जागतिक बँकेकडनं कर्ज मिळवणे हा आहे. तर सर्वप्रथम त्यांना पाणी प्रश्नाची काहीही जाण नाही, त्यांना माहिती नाही. त्यांना जर पाठवायचं किंवा त्यांची जर परदेश दौऱ्यावरती निवड केली आहे त्यावेळेस पक्षाने काही तज्ज्ञांसोबत त्यांची मीटिंग आयोजित करणं गरजेचं होतं. कारण त्यांच्या ज्या काही रील्स आणि त्यांचे जे काही वक्तव्य आम्ही शॉर्ट्स व्हिडिओजच्या माध्यमातून पाहिलेले आहेत त्याच्यावरनं एकच लक्षात येतं की त्यांना सोलापूरबद्दल काही माहिती नाही आणि सोलापूरच्या पाणी प्रश्नाबद्दल तर अजिबातच त्यांना जाण नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये किमान एखादा अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत पाठवणं गरजेचं होतं. किंवा अनेक सोलापूरच्या पाणी प्रश्नाबद्दल अभ्यासू लोक अनेक आहेत इथे, त्यांच्यासोबत एक मीटिंग जरी त्यांनी आयोजित करायला पाहिजे होती. सोलापूर विकास मंच सोबत त्यांनी जरी मीटिंग केली असती तरी आम्ही त्यांना अनेक चांगले इनपुट्स दिले असते. आणि हा दौरा जो आहे हा फक्त एक पिकनिक न राहता खरोखर सोलापूरच्या दृष्टीने एक सफल आणि सकारात्मक निर्णय घेणारा एक दौरा झाला असता. पण दुर्दैवाने आज तसं होत नाही आहे. त्यांनी काल एका रीलमध्ये त्यांनी असं सांगितलं सर्व उपस्थितांसमोर त्यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये, जिथे प्रवीणसिंह परदेशी साहेबसुद्धा उपस्थित असलेले दिसत आहेत व्हिडिओमध्ये. त्यांनी सांगितलं की पाकणीच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये एक मानवी मृतदेह सापडला. ह्या गोष्टीचं गांभीर्य त्यांच्या लक्षात येतं आहे का? ते कुठल्या व्यासपीठावरती काय बोलत आहेत? युरोपच्या एका देशामध्ये जिथे हायजिनिकला अत्यंत महत्त्व दिलं जातं अशा देशामध्ये जाऊन तुम्ही पिण्याच्या पाण्यात मानवी मृतदेह सापडला असं जर तुम्ही सांगत असाल तर सोलापूरची अब्रू तुम्ही 7 समुद्रापार युरोप देशामध्ये किंवा संपूर्ण जगासमोर तुम्ही अब्रू वेशीला टांगलेली आहे असं खेदाने मला इथे नमूद करावं असं वाटतं. तर कुठलेही अभ्यास नसलेली, पाणी प्रश्नाची माहिती नसलेली व्यक्ती स्थायी समितीची अध्यक्ष झालेली आहे. याचा अर्थ पुढील 5 वर्ष सोलापूरकरांचं काय होणार आहे हे लक्षात येतं आहे. सोलापूरचे आमदार, माजी सहकार मंत्री आदरणीय श्री सुभाष बापू देशमुख हे सातत्याने सोलापूरचे ब्रँडिंग करा असं सांगत असतात आणि स्वतःही ते प्रयत्नशील असतात. त्यांनी अनेक उपक्रम सोलापूरचं नाव लौकिक व्हावं, देशभरात नावलौकिक व्हावं, अगदी विदेशात नावलौकिक व्हावं, सोलापूरला जागतिक पातळीवरती मान्यता मिळावी म्हणून ते प्रयत्नशील असतात. आणि अगदी त्या धोरणाच्या उलट धोरण यांनी स्वीकारून डेन्मार्कमध्ये मानवी मृतदेह सापडला. वास्तविक तो पाकणीमध्ये सापडलेला नाही ही सुद्धा त्यांना माहिती नाही आहे. पण अशी अत्यंत चुकीची माहिती. सोलापूरच्या पाणी प्रश्नाच्या सिक्युरिटी व्यवस्था हा विषय होता का तिथे? तो जर विषयच नाही तर त्यांनी तो विषय तिथे का काढावा? दुहेरी जलवाहिनी टाकून 850 कोटी रुपये खर्च करून काहीही उपयोग होणार नाही हे सोलापूर विकास मंच गेले 10 वर्ष सातत्याने सांगत आहे. तरीसुद्धा ती दुहेरी जलवाहिनी टाकली गेली, 850 कोटी रुपये खर्च केले आणि पाण्याचा दिवस 1 दिवसांनी सुद्धा कमी अलीकडे आलेला नाही. हे फेल्युअर का आहे याचा अभ्यास केला आहे का? बरं, आज सोलापूर शहरामध्ये 40% पाणी वेस्ट होतं आहे, लिकेज आहेत. जे पाणी आपण 125 किलोमीटरवरनं इलेक्ट्रिक मोटारीने उपसा करून आणतो, त्याच्यामध्ये जलशुद्धीकरण करण्यासाठी त्याच्यावरती पैसा खर्च करतो, तो पैसा खर्च करून आणलेलं पाणी आज रस्त्यावरनं वाहत जात आहे. याच्याबद्दल कोणाला काही वाईट वाटतंय का नाही? याच्याबद्दल काही करावं असं का वाटत नाही आहे? काही ठिकाणी सकाळी 11 वाजता पाणी येतं, काही ठिकाणी रात्री 11 वाजता पाणी येतं. जिथे रात्री 11 वाजता पाणी येतं त्यांना जर तुम्ही दररोज पाणी पुरवठा केलात तर 365 दिवस लोकांनी काय रात्रभर जागरण करत पाणी भरत बसायचं आहे का? याचा विचार करायला नको का? कुठलाही अभ्यास नसताना रणजिताताई चाकोते यांना डेन्मार्कला पाठवलं. हा पक्षाचा निर्णय आहे की प्रशासनाचा निर्णय आहे की फक्त स्थायी समितीच्या अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे? हा तुगलकी निर्णय कुणी घेतला
हे सोलापूरकरांच्या समोर येणं गरजेचं आहे. धन्यवाद.